नांदेड शहरातील शिवशक्तीनगर भागात अयोध्या येथून आलेल्या अक्षतांचे स्वागत केल्यानंतर या संपूर्ण परिसरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली। या यात्रेस ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, शशिकांत भुसेवाड व धीरज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन अक्षता निमंत्रण पत्र व मंदिराचा फोटो वाटप करण्यात आला। 16 जानेवारीपासून एक सप्ताह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कला मंदिर येथून कलश यात्रेला प्रारंभ करण्यात आला। यावेळी नरसिंह काळेकर, दीपकसिंह ठाकूर, राहुल भुसेवाड, बिरबल यादव, ॲडव्होकेट करण जाधव, गोविंद पालवेकर, अशोक शिंदे यांनी फटाक्याची आतिषबाजी केली। जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। शेकडो महिला डोक्यांवर कलश घेऊन भक्तिभावाने यात्रेत सहभागी झाल्या होत्या। त्यामध्ये कालिंदी काळेकर, ज्योती नागरे, जयश्री ठाकूर, कीर्ताई भंडारे, निर्मला यादव, लक्ष्मीबाई गुटाळा, ममता यादव, सुनीता ठाकूर, संगीता यादव, निर्मिती भोसले, सुनीता यादव, मीनाक्षी नगनुरवार, हेमलता यादव, लक्ष्मीबाई, द्रौपदाबाई, अनिता यादव, जया नागरे, फुलाबाई भोसले, सुशीलाबाई, गंगूबाई मारावार, पार्वती यादव, गंगाबाई, सीमा भोसले, सुमित्रा टाकळीकर, कांचन यादव यांच्यासह अनेकांचा समावेश होता। बंटी अग्रवाल, नारायण पालवेकर, बालाजी नागरे, चंद्रकांत कांबळे, गोविंद पालवेकर, सचिन पवार, कुणाल भुसेवाड, संतोष भारती, गजानन मारावार, सुभाष गुटाळ, श्याम यादव, ऋषिकेश भारती, बालाजी जाधव, श्री नागरे, गोपाळ भारती यांच्यासह अनेकांनी ठिकठिकाणी कलश यात्रेवर पुष्पवृष्टी केली। महिलांनी आपल्या घरासमोरील रांगोळी काढल्या होत्या। ढोल ताशाच्या गजराने भगवे झेंडे हातात घेऊन निघालेल्या कलश यात्रा स्वामी समर्थ मंदिर परिसर, सोमेश कॉलनी, भारतनगर, शिवशक्तीनगर, दम्मनगर, मिल रोड भागातून फिरवण्यात आली। 500 वर्षापासून असलेल्या राम मंदिराचा संघर्ष पूर्ण होत असल्यामुळे तरुणांनी नाचून आनंद व्यक्त केला। सोन्या मारुती मंदिरात महाआरतीने सांगता करण्यात आली। ॲडव्होकेट दिलीप ठाकूर व शक्तीसिंह भुसेवाड यांच्यातर्फे सर्वांना चहा फराळाची व्यवस्थाही करण्यात आली होती। अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेपणाने मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे। दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। सायंकाळी 6 वाजता शशिकांत भुसेवाड मित्र मंडळातर्फे नामांकित वाद्यवृंदांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे। सर्व कार्यक्रमाला राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून 500 वर्षापासून ज्याची आपल्याला प्रतीक्षा होती ते अयोध्येचं राम मंदिर 22 तारखेला पूर्ण होत आहे, प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्यानिमित्त शिवशक्तीनगर मिल रोड भागात आम्ही या ठिकाणी भव्य असे आजपासून कार्यक्रम ठेवलेले आहे। त्यामध्ये आज आम्ही कलश यात्रा काढलेली होती। 2 आणि 3 तारखेला आम्ही सर्व गल्लीमध्ये अक्षता वाटप करणार आहोत। 16 तारखेपासून भजन संध्या, रोज आरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि 22 तारखेला प्रत्येक घरावर भगवे झेंडे, घरासमोर रांगोळ्या आणि प्रत्येक घरावर दिवे लावणार आहोत आणि त्या दिवशी लाईव्ह प्रक्षेपण 11 ते 1 मध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। असा भव्य दिव्य कार्यक्रम शिवशक्तीनगर, सोमेश कॉलनी या भारतनगर भागातून आम्ही आयोजित केला आहे।